श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार 24 जुलै, दर्श अमावस्या. आजच्या या अमावस्येलाच आषाढ अमावस्या, त्याचबरोबर दिव्यांच्या पूजेची अमावस्या असे म्हटले जाते. अमावस्येला भरपूर असे उपाय आहेत, तर ते उपाय करायचे आहेत. सर्वात आधी संध्याकाळी गुरुपुष्यामृत योग आहे. त्यासाठी सोनाराच्या दुकानात जाऊन चांदीचंच निरंजन आणायचं आहे आणि त्याचा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभं करोति कल्याण म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल आणि तुपाचाच दिवा लावतो. त्याचं कारण असं आहे, सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र ठेवतो. दिवा मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून आजच्या दिवशी या अमावस्येला दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या असे म्हटले जाते. या दिवसानंतरनं श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व येणे हे तर श्रावणांचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरंजने, लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो. कारण श्रावण महिन्यामध्ये भरपूर सणांनी भरलेला हा महिना आहे. त्यासाठी आपल्या या दिव्यांची स्वच्छता करणे खूप गरजेचं आहे. म्हणून ही आजची दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे चकचकीत करून पाठावर मांडून पाठाभोवती सुरेख रांगोळी काढून फुलांची आरास करावी. सर्व दिव्यांमध्ये तेलवात घालून प्रज्वलित करा. तेल हे तीळ किंवा मोहरीचेच असावे. कणकेचे गोड दिवे उकडलेले बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद, कुंकू, पिवळी फुले, दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी. अक्षदा वाहून मनोभावे पूजा करावी. अक्षदा ह्या अखंड अर्पण करा. गोडाचा नैवेद्य दाखवा. खडी साखर किंवा तुम्ही खीर बनवून सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. दिव्यांची पूजा करत असताना हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर खालील प्रार्थना करायची आहे. दीप सूर्य अग्नि रूप सत्वं तेजसः तेजोत्तमं गृहाणां मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भवः. याचा अर्थ असा, हे दिव्या किंवा हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करणे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते. काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करावयाचा विधी म्हणजे पितृतर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढ्यांना आशीर्वाद देतात. जर आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतील तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येत राहते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी ही दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हीच आपली संस्कृती नेहमी आपल्याला सांगत असते. त्यामुळे आजची ही सेवा तुम्ही नक्की करावी. ही एक प्रकारची सेवाच आहे. त्याचबरोबर या सेवेचं महत्त्व आपण पुढील कथेतून पाहणार आहोत. ही कथा खूप सुंदर आहे, नक्की तुम्ही ऐकावी. कहाणी दिव्यांच्या अवसेची असं या कथेचं नाव आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला.
त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सुनेची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावेत, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्यात, दिव्यांच्या अवसेची त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. हे सगळं राजाला अदृश्यपणे दिसत होतं. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी म्हणजे दिव्यांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? तेव्हा मग तो सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे. त्यांची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाऊन टाकला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला, स्वतःला वाचवलं. परंतु इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे सेवा करायची, पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं ऐकला. हा प्रकार श्रवण केल्यानंतरनं आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आल्यावर कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली. घडलेला सर्व प्रकार कोणी प्रत्यक्ष पाहिलाय का असं राजाने विचारून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मक्तेदारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला म्हणजे दिव्याची पूजा केल्याचं फळ भेटलं
आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हावी हीच या दिव्यांच्या चरणी प्रार्थना. म्हणून आपल्या घरातील दिव्यांना नक्कीच स्वच्छ करून त्यांची पूजा करावी. वर्षातून येणारा हा एकच दिवस असा आहे. या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात आणि कणकेचेही 3, 5, 7, 11 याप्रमाणे तुम्हाला जमेल तसे दिवे करावेत आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्या लहान मुलाला नक्कीच ओवाळून त्याचं औक्षण करून पूजा करावी. श्री स्वामी समर्थ.